आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पिंपरी चिंचवडमध्ये मावळ मतदारसंघात पहिला उमेदवारी अर्ज दाखल। क्रांतिकारी जय हिंद सेनेकडून यशवंत पवारांचा अर्ज दाखल। पुण्याच्या भोरमधील भाटघर धरण क्षेत्रातील शेतकरी पाण्यासाठी आक्रमक। धरणातील पाण्याच्या आवर्तनामुळे केवळ 10% पाणीसाठा शिल्लक। शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पुरंदर, इंदापूर, बारामतीला मिळणारे आवर्तन बंद। पुण्यात निवडणुकीमुळे उत्तरेकडील रेल्वे गाड्यात गर्दीचा महापूर। दुपटीहून अधिक प्रवासी संख्या झाल्यानंतर तिकीट विक्री बंद करण्याची वेळ। मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून एप्रिल ते जून या कालावधीत विशेष गाड्यांच्या 246 फेऱ्यांचं नियोजन। बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ। आतापर्यंत 48,182 विद्यार्थ्यांची नोंदणी। पुण्यात 25व्या बालचित्रपट महोत्सवाला उत्साहात सुरुवात। कोथरूडच्या सिटी प्राईड थिएटरमध्ये बालचित्रपट महोत्सवाचं आयोजन। 25 एप्रिल पर्यंत सुरू राहणार महोत्सव। पुण्याच्या भोरमधील विसगाव खोऱ्यात उष्माघातानं 600हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू। पोल्ट्रीमध्ये फॅन, स्प्रिंकलर, स्पोगर अशा उपाययोजना करूनही कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं पोल्ट्री व्यवसायाचं मोठं नुकसान। पुण्याच्या शिरूरमध्ये भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू। पुण्याच्या मावळमध्ये गावठी दारूच्या अड्ड्यावर धडक कारवाई। 3,89,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शाखेची मोठी कारवाई। पुण्याच्या भोरमध्ये मतदानाच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली। जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून शहरात फिरून मतदान करण्याचा संदेश।